श्री गुरुदेव दत्त. विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आसुरी शक्तींचा प्रभाव किती असतो आणि आसुरी शक्ती घरात असले की किती थैमान घालतात हे विचार करा. आणि मी माझा अनुभव शेअर करते, कारण आमच्या घरातली परिस्थिती मी आज शेअर करते. आसुरी शक्तीमुळं काय काय घडतंय आणि आसुरी शक्ती काय काय करू शकतात आणि किती थैमान घालू शकतात ते तुम्ही विचार करा. करणी करणारे पण लोक किती वाईट असतात बघा, की लोक उद्ध्वस्त करायचं म्हणजे असल्या काही गोष्टी करतात आणि खूप त्रास देऊन जातात, पण त्यांना माहीत नसते की त्यांना किती त्रास होतोय. त्यांनी करून मोकळे होतात, पण ते त्रास होणाऱ्यांना खूप त्रास होते. बळी जातात लोक, घरातले कुटुंबातले लोक बळी जातात. आता आमच्या घरातलं आसुरी शक्तींचं थैमान बघा काय काय केलं. तर आमच्या घरात मी मोठी आहे आणि माझी बहीण, आम्ही दोघी आहे आणि आम्हाला एक भाऊ आहे, त्यात मीच मोठी आहे. तर मी 11 वर्षाची असताना वडील एक्सपायर झाले, ते तुम्हाला सांगितलं. तर आसुरी शक्ती फक्त लोकांचं बळीच नाही घेऊ शकत, तर काही गोष्टी पण करतात आणि किती थैमान घालतात ते मी आज सांगते. जे आमच्या घरात खरी परिस्थिती आहे, खरी परिस्थिती झाली आहे आसुरी शक्तीमुळं. तर माझे वडील एक्सपायर झाले. तर आता वडील एक्सपायर झाल्यानंतर घराची परिस्थिती बिघडणारच, कारण घरातले करणारेच निघून गेल्यानंतर घरातली परिस्थिती बिघडणारच. कारण माझी आई हाऊसवाईफ होती, तिला नोकरी नव्हती. तेव्हा वडील असताना आमची परिस्थिती चांगली असल्यामुळं माझी आईने काही नोकरीचा विचार केला नाही. तर वडील एक्सपायर झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती म्हणजे खूपच बिघडली आणि खूप त्रास झाला आम्हाला. आसुरी शक्तीने एका व्यक्तीचं म्हणजे कुटुंबातल्या एक व्यक्तीचं बळी घेतलंच आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला त्रास कमी नाही झाला. वडील असताना पण त्यांना शारीरिक त्रास होता आणि आईवडिलांचं दोघांचं पण भांडण होत होतं आणि वडील एक्सपायर झाल्यानंतर सुद्धा ते त्रास चालू राहिलं आणि घरात भांडणं, त्रास, रडारडी हे चालूच होतं. खूप त्रास आणि कुठं देवधर्माला जाऊ देत नव्हतं. नुसतं आळस यायचं. माझ्यामध्येच ते आसुरी शक्ती होते, 12 आसुरी शक्ती. तर खूप त्रास व्हायचा, जीव देऊ वाटत होतं, हे जीव नको वाटत होतं. कुठंच जायचं नाही, देवाला जायचं नाही, कुठल्या लोकांमध्ये जायचं नाही, फक्त घरी बसून राहायचं. आणि वडील तर गेलेच, त्यानंतर नवऱ्याचं घर तरी चांगलं मिळेल, तर नवऱ्याच्या घरी पण मला आसुरी शक्ती राहू दिलं नाही. तिथं पण भांडणं, तिथं पण तो म्हणजे दारू पिऊन मला मारणार. नवऱ्याला एवढं गव्हर्मेंट जॉब असून पण काही उपयोग नाही. आसुरी शक्तीनं ते काहीच घडू दिलं नाही, चांगलंच होऊ दिलं नाही. माझ्यातल्या आसुरी शक्तींचा खूप त्रास झाला, सगळ्यांनाच त्रास झाला आणि मला तर नवऱ्याच्या घरीसुद्धा राहू दिलं नाही आणि इथंसुद्धा नीट, माहेरीसुद्धा नीट राहू देत नव्हतं. सारखं जीव द्यायचा प्रयत्न करायचे. हातसुद्धा मी कापून घेतले आणि फास लावण्याचा पण प्रयत्न केला होता. माझ्या बहिणीच्या पण घरात थोडा त्रास आहेच. या सगळ्या त्रासापेक्षा एक खूप मोठं आसुरी शक्तीनं घडवून ठेवलेलं आहे, ते म्हणजे काय की आता आम्ही लहानपणीच वडिलांना गमावून बसलो. तर आम्हाला एक भाऊ आहे. तर आमच्या दोघींचं असं, तर भाऊ तर नीट पाहिजे होता. आसुरी शक्तीनं काय केलं की माझ्या भावाला सुद्धा मतिमंद बनवलं. जन्मल्यावर तो चांगलाच होता, एक 2-3 वर्षापर्यंत चांगलाच होता. त्यानंतर त्याच्यावर आसुरी शक्तीचा प्रभाव पडून तो मतिमंद झाला. ते गोष्ट आम्हाला बंडूदादांनी सांगितलं अपॉइंटमेंटमध्ये माझ्या आईला, की तुमचा मुलगा आसुरी शक्तीच्या प्रभावामुळं वेडा झालाय. विचार करा की वडिलांना हिसकावून घेतलं आणि आमची परिस्थिती अशी, आणि भावाला सुद्धा तसं बनवलं, वेडा बनवलं.
आणि त्याचं तोंडसुद्धा लॉक आहे, त्याला खाता पण येत नाही. तो असं त्याचं ऑपरेशन पण करायचा आम्ही प्रयत्न केलो, की डॉक्टरांनी म्हणलं की त्याची काही गॅरंटी नाही. त्यांनी ते गळ्यामध्ये होल पाडतात आणि ऑपरेशन करतात आणि आमच्याकडून साईन घेतात. त्याच्यामध्ये राहिलं तर राहिला, नाही तर सक्सेसफुल झालं तर झालं, नाही तर नाही. त्यामुळं आम्ही नको म्हणलो, ते कॅन्सल केलो आणि ऑपरेशन केल्यानंतर त्याला काही कळत नाही. तो म्हणजे ते काढून टाकला तर ते अजून जरा जास्त प्रॉब्लेम होणार तोंडाचं ऑपरेशन केल्यानंतर. आम्ही नकोच म्हणलो, आता जसं आहे त्याचा जीव जायचं नको. आता जसं आहे तसंच राहू दे, त्याला थोडं खाता येतं, बोलतोय तो आणि हातपाय सगळे नीट आहेत. फक्त मेंदूला रक्त पोचत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. पण अश्रू शक्तींमुळं त्याचं मेंदू तसं झालाय, वेडा झालाय. अश्रू शक्तीचा प्रभावामुळं तो तसं झालाय. अजूनसुद्धा तो तसंच आहे. खातो, पितो आणि कुठं पण म्हणजे वर जाऊन बसतो, टेरेसवर जाऊन बसतो. त्याचं तोंडाचं एकीकडचं भाग लॉक आहे आणि तो पाणी पण असं तसं त्याला कसं जमेल तसं पितो आणि खायचं पण असं पूर्ण बोटाने आत दाबून घेतो. त्याचं कसं त्यानं खातोय तुम्हाला दाखवते, ते पण व्हिडिओ टाकते. तर तुम्ही बघा की अश्रू शक्तींमुळं काय काय घडू शकते आणि काय प्रभाव घालतात आणि काय काय करू शकतात. किती थैमान घालतात विचार करा. आमची म्हणजे परिस्थिती कसं काय म्हणजे घडवून आणलं. आमच्या आमच्या परिस्थितीवरून आणि आमच्या घरात घडलेल्या घटनावरूनच तुम्ही समजून घ्या की काय आहे आणि काय नाही. अश्रूशक्तींचा प्रभाव किती आहे आणि आम्हाला मोराळे गेल्यानंतरच मार्ग भेटला. त्याच्या अगोदर आम्हाला हे सगळं खूप त्रास होतं. तर अश्रूशक्तीनं तर माझ्या भावाला वेडं बनवलंच आहे. आणि विचार करा, वडिलांना बळी घेतलं, माझी परिस्थिती असं केलं आणि माझी बहीण पण तेवढी चुकत नाही आणि भावाला पण असं केलं. माझ्या आईला पण काही म्हणजे शारीरिक त्रास असते. आता आम्ही मोराळेचं भक्तिमार्ग चालू केल्यानंतर थोडं थोडं कमी होत आहे आणि अश्रूशक्ती पण थोडे कमी होत आहेत. म्हणजे जास्तीत जास्तच होत आहेत. तर माझा भाऊ कसा खातो आणि कसा आहे हे तर मी याच्यावर तुम्हाला दिसतच आहे, फोटो टाकलेला आहे. पण तो खातोय कसं हे तुम्हाला दाखवते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला खरंच पटलं असेल तर प्रतिसाद द्या.